कार्तिक मास महात्म्य कथा अध्याय 12 श्री गणेशाय नमः। नारद म्हणतात, राजा जलंधराने मोठ्या भक्तीने माझी पूजा केली व हसून मला म्हणाला, हे ब्राह्मण, आपण कोठून आलात, विशेष काय काय पाहिले, इथे कोणत्या कार्याकरता आलात, त्याची मला आज्ञा करा। नारद म्हणतात, हे दैत्येंद्रा, मी सहजच कैलासाला गेलो असता तेथे पार्वतीसह शंकर बसलेले पाहिले। तेथे 10,000 योजन कल्पवृक्षाचे वन आहे, शेकडो कामधेनू आहे व चिंतामणीचा सर्वत्र चकचकाट आहे। ते पाहून मला मोठे आश्चर्य वाटले व अशी संपत्ती त्रैलोक्यात सुद्धा असेल की नाही असे वाटले। तेव्हा तुझ्या ऐश्वर्याची मला आठवण झाली व ते पाहावे म्हणून मी तुझ्याकडे आलो। ही तुझी समृद्धी पाहिली, पण ती स्त्री रत्नखेरीज आहे। तेव्हा मी विचार केला की या त्रैलोक्यात शंकरांसारखा संपत्तीवान दुसरा कोणी नाही। तुझ्याजवळ अप्सरा, नागकन्या वगैरे पुष्कळ आहेत, तरी त्या पार्वतीच्या रूपाची बरोबरी खात्रीने करणार नाही, जिच्या लावण्य समुद्रात ब्रह्मदेव निमग्न होऊन धैर्यच्युत झाला, अशा त्या पार्वतीची बरोबरी कोण करणार आहे? मदनाचा नाश करणारा विरक्त असा शंकर असून तिच्या रूपाला भुलून तिच्या लावण्य समुद्रात मासोळीप्रमाणे फिरत होता। पार्वतीचे रूप पाहून तशी स्त्री उत्पन्न करावी म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा पुन्हा स्त्रीला उत्पन्न केले। त्या अप्सरा झाल्या, परंतु तशी एकही स्त्री झाली नाही। अशा स्त्रीचा जो उपभोग घेणारा त्याचीच संपत्ती श्रेष्ठ आहे। तू सर्व रत्नांचा धनी आहेस, तरी तसे तुझे ऐश्वर्य नाही। याप्रमाणे बोलून त्याचा निरोप घेऊन मी गेल्यानंतर पार्वतीच्या रूपाचे वर्णन त्याने ऐकल्यामुळे तो कामज्वराने पीडित झाला। त्यानंतर विष्णूच्या मायेने मोहित झाल्यामुळे त्याने आपला दूत राहू याला शंकरांकडे पाठवले। तो शुक्ल पक्षीच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी अशा कैलासाला गेला। तेव्हा त्याच्या काळ्या शरीरामुळे तो कैलास कृष्ण पक्षीच्या चंद्राप्रमाणे भासू लागला। नंदीने शंकराला तो आल्याची वार्ता दिल्यावर तो आत प्रवेश करिता झाला। शंकरांनी त्यास भूलतेने बोलावण्याची खूण करताच तो बोलू लागला। राहू म्हणतो, देवनाग ज्याची सेवा करितात, जो त्रैलोक्याचा व सर्व रत्नांचा स्वामी जलंधर, त्याची तुम्हाला आज्ञा आहे, ती वृषध्वजा शंकरा ऐका। तू स्मशानात राहणारा, अंगावर हाडके बाळगणारा, दिगंबर असणारा, अशा तुला अशी सुंदर स्त्रीरत्न पार्वती कशी शोभेल? मी सर्व रत्नांचा मालक आहे आणि पार्वती स्त्रियात रत्न आहे, तेव्हा ती मलाच योग्य आहे। तुला भिक्षा मागून खाणाऱ्याला ती योग्य नाही। नारद म्हणतात, याप्रमाणे राहू बोलत आहे। इतक्यात शंकराच्या भुवयांमधून विजेसारखा शब्द करणारा भयंकर पुरुष निघाला। त्याचे तोंड सिंहासारखे, जीभ बाहेर आलेली व लळलळ करणारी, अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे त्याचे डोळे, मोठा उंच, केस उभे, शरीर कृश, भयंकर, जसा दुसरा नरसिंहच, असा तो पुरुष राहूला खाण्याकरिता धावला। ते पाहून राहू घाबरून भयाने अतिवेगाने बाहेर पळाला, तरी त्याला त्याने धरले। हे राजा, तो राहू मोठ्याने ओरडून शंकराला म्हणाला, देवा, मी शरण आलो, माझे रक्षण कर। मला ब्राह्मणाला खाण्यास हा आला आहे। त्या ब्राह्मण राहूचे हे भाषण ऐकून शंकर म्हणाले, तो राहूला धरून खाणार। इतक्यात शंकरांनी त्याचे निवारण केले व म्हणाले, हा दूत दुसऱ्याचा चाकर आहे, म्हणून हा वध करण्यास योग्य नाही, याला सोड। असे ऐकताच त्याने राहूला आकाशात फेकले। नंतर तो पुरुष शंकराची विनंती करू लागला। पुरुष म्हणाला, मला फार भूक लागली आहे, मी भुकेने व्याकुळ झालो आहे, मी काय खाऊ त्याची आज्ञा करा। शंकर म्हणाले, तू आपल्या हातापायांचे मांस खा। नारद म्हणतात, शंकरांची अशी आज्ञा करिताच तो आपल्यालाच खाऊ लागला। हात पाय वगैरे सर्व मांस खाल्ले, फक्त मस्तक शेष राहिले। ते पाहून शंकर प्रसन्न झाले। असे घोर कर्म करणारा पुरुष पाहून विस्मय वाटून बोलले। शंकर म्हणतात, तू कीर्तिमुख या नावाने होऊन नेहमी माझ्या दारात राहा। तुझी प्रथम पूजा जे करणार नाही ते मला प्रिय होणार नाहीत। नारद म्हणतात, तेव्हापासून देवाच्या दारात कीर्तिमुख राहिला। जे अगोदर त्याची पूजा करणार नाही त्याची पूजा निष्फळ होईल।
त्याने फेकलेला राहू त्याचे हातून सुटला, तो बर्बर देशात पडला. म्हणून राहू बर्बर देशात झालेला असे त्याचे नाव प्रसिद्ध झाले. नंतर राहूने आपला पुन्हा जन्मच झाला असे मानले व जलंधराजवळ येऊन सर्व हकीकत सांगितली. इति श्री कार्तिक मास महात्म्य कथा 12 अध्याय. श्रीकृष्ण चरणार्पणं वस्तु.